गेल्या वर्षभरापासून राज्यात आरक्षणाचा मुद्दा तापलाय। मनोज जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणाचं आंदोलन उग्र केलं। परिणामी राज्यातील ओबीसी, मराठा आणि धनगर या तीनही समाजात आपापसात कलह निर्माण झाले। या सर्व पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रोखठोक भूमिका मांडली आहे। महाराष्ट्रात सगळ्या गोष्टी इतक्या मुबलक प्रमाणात आहेत की आरक्षणाची गरजच नाही असंही मत ते व्यक्त करतायत। मात्र झालं उलटच, कारण आता नवा वाद पेटण्याची चिन्ह आहेत। राज्यामध्ये मराठा ओबीसी आरक्षणाचा प्रश्न पेटलाय। याच पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रोखठोक भूमिका मांडली आहे। महाराष्ट्रामध्ये सगळ्या गोष्टी इतक्या मुबलक प्रमाणात आहेत की आरक्षणाची गरजच नाही असं परखड मत त्यांनी व्यक्त केलंय। आरक्षणाच्या नावाखाली माथी भडकवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप सुद्धा राज ठाकरे यांनी केलाय। मी तुम्हाला सांगतो, या महाराष्ट्रामध्ये सगळ्या गोष्टी इतक्या मुबलक प्रमाणामध्ये आहेत की या महाराष्ट्रामध्ये आरक्षणाची गरजच नाही। मूळच्या लोकसंख्येसाठी नाही होत, बाहेरून भरून आलेल्या लोकसंख्येसाठी होते ना। म्हणजे आपला सर्वाधिक राज्याचा पैसा खर्च होतोय, म्हणजे बाहेरून येणाऱ्या लोकांचा लोंढा हा किती मोठ्या प्रमाणावरती आहे। आणि मग ते तिथे त्या शहरांमध्ये आल्यानंतर त्यांची व्यवस्था लावण्यातच सरकारचा पैसा इतका खर्च होतो की इथे आमच्याकडे शेतकरी आत्महत्या करतायत, त्याच्याकडे आपल्याकडे लक्ष द्यायला नाहीये। खासगी ज्या शिक्षण संस्था आहेत तिथे आरक्षण आहे का? मग नेमकं किती प्रमाणामध्ये आरक्षण आहे आणि किती जातींना ते मिळणार आहे, किती मुलांना मिळणार आहे, किती मुलींना मिळणार आहे, किती नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत, हे जर आपण तपासणार आहोत का? की फक्त माथी भडकवून फक्त मतं हातामध्ये घ्यायची एवढाच फक्त उद्योग आहे? आपण मला असं वाटतं काही गोष्टी नीट समजून घेतल्या पाहिजेत। हे सगळं जे राजकारण चालू आहे हे कोणाच्या ना कोणाच्या तरी खांद्यावरती बंदुका ठेवून फक्त राजकारण सुरू आहे आणि मतं फक्त हातामध्ये घेणं सुरू आहे। महाराष्ट्रात आरक्षणाची गरज नाही अशी भूमिका मांडताना राज ठाकरेंनी परराज्यातून येणाऱ्या लोंढ्यांचा संदर्भ दिलाय। बाहेरच्या राज्यातील तरुण तरुणी आपल्या राज्यात येतात आणि शिक्षण, नोकऱ्या मिळवतात। या नोकऱ्या महाराष्ट्रातल्या मुलांना का मिळत नाहीत असा सवाल सुद्धा त्यांनी उपस्थित केलाय। महाराष्ट्रातील मुलांना शिक्षण आणि नोकरी मिळाली पाहिजे, यात जात येते कुठे? खासगी शिक्षण संस्था आणि नोकऱ्यात आरक्षण नाही। नेमकं किती प्रमाणात आरक्षण आहे, किती जणांना मिळणार, आरक्षणातून किती नोकऱ्या उपलब्ध होणार हे बघणंही गरजेचं आहे। खासगी क्षेत्रात सर्वाधिक नोकऱ्या महाराष्ट्रात निर्माण होतात। बाहेरून आलेल्यांवर राज्य सरकारचा पैसा खर्च होतो। शासनाचा निधी हा परप्रांतीय नागरिकांवर खर्च होतोय असा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलाय। यावर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी तीव्र आक्षेप घेतलेला आहे। राज ठाकरे यांची ही मागणी देशविरोधी असून त्यांना थेट टाळा लावून टाकलं पाहिजे अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे। तर महाराष्ट्रात आरक्षणाची गरज नाही या विधानावरून जरांगे पाटलांनी राज ठाकरेंचा समाचार घेतलाय। अशा व्यक्तीला मी असं म्हणणार आहे की सरळ ताडापोटा लागला पाहिजे। बघा, हे ब्रेकअप ऑफ द नेशन सरकारने मागे पुढे न बघता अशाना असारा आतमध्ये टाकून मोकळा झाला पाहिजे। महाराष्ट्रातला माणूस सुद्धा युपी मध्ये आहे, महाराष्ट्रातला माणूस ओडिशामध्ये आहे, महाराष्ट्रातला माणूस पश्चिम बंगालमध्ये आहे। त्यांचं काय करायचं? त्याच्यामुळे UAPA कायदा जो आहे आणि नॅशनल सिक्युरिटी ऍक्ट तो यांना लागला पाहिजे। डोक्या कोण फोडतो त्यांचाच मित्र भडकवतो। त्यांना सांगा म्हणाला, मराठ्यांना काय सांगण्याची आवश्यकता नाही। मराठी फक्त हक्क माग आणि तुमचा मित्र ज्याला तुम्ही रोज भेटताय सागर बंगल्यावर जाऊन ते डोके भडकवते। हे मराठ्यांचे नेते जरा विरोधात घातलेत, ओबीसीचे नेते घातलेत, त्यांना थोडं सांगा मराठ्यांना दोष द्यायचं काम तुम्ही पण नका करू। त्यांच्यावर बोलत बी नाहीत आम्ही, ज्यांना आरक्षणाचं काही कळतच नाही मला काय बोला। आरक्षणाबाबत मांडलेल्या भूमिकेवरून राज ठाकरेंना जितेंद्र आव्हाडांनी चांगलंच सुनावलंय। ज्यांच्या हाताची पाचही बोटं तुपात आहेत आणि डोके कढईत, त्यांना काय आरक्षण कळणार असा टोला लगावलाय। तर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला आरक्षणाचा हक्क टिकला पाहिजे असं मत सुद्धा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलंय। एसी वातावरणात, एसीच्या घरात जन्माला आलेल्यांना आरक्षणाचं महत्व काय समजणार? अशिक्षित घरी जन्माला आलेल्यांना आरक्षणाचं महत्व काय समजणार? आरक्षणाचं महत्व समजून घेण्यासाठी त्या परिस्थितीतनं जावं लागतं, त्या परिस्थितीने पूर्वज गेले आहेत याचा अनुभव असावा लागतो। जिनके चारों हाथ घी में और सर कढ़ाई में त्यांना काय आरक्षण कळणार? ते नेमके काय बोलले मला कल्पना। प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं राज ठाकरेवर ताडा लावा।
बघा, राज ठाकरे काय बोलले, प्रकाश आंबेडकर काय बोलले, या संदर्भात मला काही माहिती नाही. मी एवढंच सांगतो, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आरक्षण दिलेलं आहे ते आरक्षण टिकलं पाहिजे, ते शेवटच्या व्यक्तीला मिळालं पाहिजे, याकरता आमचं सरकार कटिबद्ध आहे. मागास समाजातील लोकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आरक्षणाची तरतूद करण्यात आली, परंतु आजही सरकारी नोकऱ्यांमधील उच्च श्रेणींमध्ये मागास वर्गातील लोक पाहायला मिळत नाहीयेत. दुसरीकडे आर्थिक मागासलेपणामुळे सुद्धा मराठा समाज मुख्य प्रवाहातून बाहेर ढकलला गेलाय. परिणामी मराठा समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सरकारी नोकऱ्या आणि शिक्षणात आरक्षण देण्याची गरज आहे. अशा परिस्थितीत आरक्षणाची गरजच नाही, राज ठाकरेंच्या या विधानावर नवं राजकारण रंगणार हे मात्र नक्की. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.